वाढत्या सार्वजनिक कर्जामुळे म्हणजे सरकारच्या कर्जावर वाढत्या सार्वजनिक कर्जामुळे म्हणजे सरकार जास्त कर्ज घेतोय. अर्थव्यवस्थेवर कोणकोणते परिणाम दिसून येतील किंवा होतील? बरं, आता सरकार कर्ज घेतोय ह्याचा अर्थ सरकारचा खर्च जास्त आहे. खर्च जास्त कशापेक्षा? उत्पन्नापेक्षा. म्हणजे उत्पन्न कमी, खर्च जास्त. सो ऑब्व्हियसली याच्यामुळे काय होईल? तूट निर्माण होईल. आणि तूट निर्माण झाल्यामुळे सरकारला काय घ्यावं लागतं? कर्ज. म्हटल्यानंतर राजकोषीय तूट कमी कशी होईल? एकदम बेसिक, सिंपल. म्हणजे अजिबात याला असं काही मेन्सच माहिती असलं पाहिजे असं काही नाही आहे. क्लिअर कट. सरकार सार्वजनिक कर्जामुळे काय होईल? तर तूट वाढेल ना. तूट वाढणं आणि कर्ज घेणं एकमेकाला लिंक आहे. मग कुठं आहे? इथं कटला अजून कुठे आहे? इथं आहे कटला हा पण जाग्यावर इलिमिनेट झाला. सो युअर आन्सर इज ब आणि क. विचार का. मी म्हणत नाही की आता बाकीचे पर्याय बघूच नका म्हणून. बघा आपण कन्सेप्च्युअल क्लॅरिटी एकदा असं व्यवस्थित परफेक्ट पटकन उत्तर येतं. आता मात्र खाजगी गुंतवणूक कमी होईल का बरं? साहजिक आहे. सरकारचं कर्ज जर देशांतर्गत असेल आणि जनरली विशेषतः भारताबाबत बघितलं देशांतर्गत कर्जाचं प्रमाण जास्त आहे आणि मग लोकांना किंवा खाजगी गुंतवणुकीला जो पैसा आहे तो सरकारकडे जातो ॲक्च्युली कर्ज स्वरूपामध्ये. आणि मग तो गुंतवणुकीसाठी किंवा खाजगी गुंतवणुकीसाठी जो पैशाचं प्रमाण आहे ते कमी राहतं आणि त्याच्यामुळे गुंतवणूक कमी होते. आणि इथं क्लिअर कट खाजगी गुंतवणूक ही कमी होईल. रिगार्डिंग इन्व्हेस्टमेंट, इंडस्ट्रियलायझेशन, इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी, ज्याला आपण आर्थिक क्रिया वगैरे त्या म्हणतो, उद्योग व्यवसाय, याच्यावर परिणाम होतो सरकारच्या या देशांतर्गत कर्जाचा. हा एक पॉईंट झाला. नेक्स्ट, लोकांवरील कराचा बोजा वाढेल. तर सरकारी कर्ज घेतलं मग आता काय 2 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष जे काय ड्युरेशन असेल ते, मग आता सरकारला जर त्या प्रमाणात उत्पन्न नाही मिळालं तर ऑब्व्हियसली सरकारला ते कर्ज परत करायचं असतं. म्हटल्यावर काय करेल? कराचे दर वाढवतं सरकार. मग ते डायरेक्ट टॅक्स असू द्या, इनडायरेक्ट टॅक्स असू द्या, त्यात विशेषतः डायरेक्ट टॅक्सचा वापर जास्त करतं म्हणून लोकांवरील कराचा बोजा वाढेल. सार्वजनिक वित्त टॉपिक आणि त्याच्या संबंधितला हा एरिया वाटतं तेवढा इथं आपल्याला आता टेस्टमध्ये कदाचित हे होईल, पेपरमध्ये त्या प्रेशरमध्ये अशी वाक्य डिकोड करणे, पर्याय व्यवस्थित निवडणे. त्याच्यातून ही लक्षात येतं की तुमची थॉट प्रोसेस, त्याला आपण पटकन ॲनालाइज करणं म्हणतो, अंडरस्टँड करणं म्हणतो, ही किती आहे त्याच्यावर अशा प्रश्नांची उत्तरं येतात. ह्याची सवय लावा. म्हणून म्हणलं मी परत, स्पीडमध्ये ह्या सगळ्या गोष्टी करत असाल तरच परीक्षेत फायदा होईल, अदरवाईज नाही. काय काय वेळेला प्रश्न तुम्हाला खरं सांगायचं प्रामाणिकपणे, एक प्रश्न 2दा किंवा 3दा वाचावा लागतोय का? येस ऑर नो? मी ह्या टेस्टबद्दल म्हणत नाही, मागची टेस्ट असेल किंवा अजून काय पुढची टेस्ट देईल तुम्ही. का बरं? ती सवय नाही ना आपल्याला. पटपट पटपट हे काय म्हणणं, ह्याचा अर्थ काय होतो, सार्वजनिक कर्ज घेतलं म्हटल्यानंतर त्याचा संबंध तुटीचा कशाचा येतो, ह्याच्याशी कशा येतो, पटकन लिंक लावली की उत्तर येतं आणि याच स्पीडचा फायदा तुम्हाला पेपरमध्ये पाहायला मिळतो. आणि माझा तोच मेन उद्देश आहे या टेस्ट सिरीज मार्फत तुम्हाला अलर्ट करणे.